नमस्कार. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याने तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपीबद्दल अपडेट्स मिळत राहतील. तर चला सुरू करूया आजची आपली रेसिपी. इथे मी एका मोठ्या वाडग्यात चणा डाळ 1 किलो चांगली धुवून आणि सुकवून आता चांगली अशा प्रकारे मी ही भाजून घेणार आहे 20 ते 25 मिनिटं लो ते मीडियम फ्लेमवरती, ज्याने की यातले जे मॉइश्चर आहे ते कम्प्लिटली निघून जाईल आणि हे जे लाडू आपण जे बनवणार आहे ते 1 महिना चांगले टिकतील. त्यानंतर मी ही जी चणा डाळ आहे ती दळून घेतलेली आहे आणि ही पुन्हा आपल्याला वाडग्यात असं घेऊन ही 20 ते 25 मिनिटं लो फ्लेमवरती आपल्याला परतवून घ्यायची आहे, ज्याने हे चांगले टिकतील सुद्धा आणि टेस्टलाही खूप छान लागतात. म्हणूनच आपण हे अशा प्रकारे भाजून घेणार आहोत. त्यानंतर यात आपण पाव किलो रवाचा वापर केलेला आहे, बारीक रव्याचा, ज्याने की हे खाताना आपल्याला हे चिकटणार नाही गळायला आणि हे खूपच सॉफ्ट आणि मस्त तोंडात टाकल्यातले विरघळतील. त्यामुळे तुम्ही हे अशा प्रकारे अजूनही 10 मिनिटं भाजून घ्यायचे आहे लो फ्लेमवरती. आता मी यात अर्धा किलो डालडा टाकला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकतात. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही डालडा किंवा साजूक तुपाचा वापर करावा आणि हे पुन्हा 15 मिनिटं लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकतात डालडा पूर्णपणे वितळल्यावर 20 ते 25 मिनिटांनंतर अशा प्रकारे मेल्ट झालेला असेल. त्यानंतर तुम्ही गॅस बंद करून हे आपल्याला जे मिक्सचर आपण केलेलं आहे ते थंड करत ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात पूर्णपणे थंड झाल्यावर याचा स्ट्रक्चर असा दिसतो. त्यानंतर आपण एका चमच्याच्या साहित्याने हे अशा प्रकारे खरडवून घ्यायचं आहे, ज्याने की यात कसलेही गुठल्या राहणार नाही. त्यानंतर यात आपण पिठी साखर घालणार आहोत अर्धा किलो. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही प्रमाण थोडा वाढवू शकता पिठी साखरेचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी यात 2 चमचे वेलची पूड घालते आहे. त्यानंतर हे आपण मिक्स करून घ्यायचे आहे आणि यात चारोळे घालायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स यात घालू शकतात आणि हे नंतर आता वळून घ्यायचे आहे. जर मिक्सचर जास्तच थंड असेल तर तुम्ही 1 मिनिटासाठी थोडंसं तापवून घेऊ शकतात लो फ्लेमवरती, ज्याने की लाडू वळायला सोपं जाईल. हे झाले तयार. बेसन लाडूची कृती आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.